संत तुकाराम महाराज आपल्या अभंग गाथामध्ये म्हणताय 643 अभंगामध्ये, देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या कुणी देव घ्या, आयता आला घर चालवली. ह्या प्रपंचामध्ये गुंतलेल्या मनुष्याला संत तुकाराम महाराज आपला साधा सरळ मार्ग सांगतात. देव घ्या कुणी देव घ्या, कुणी देव घ्या, आयता आला घर चालवली. देव न लगे, देव न लगे, सांडवणाचे रुदले जागे. कुणीतरी देव घ्यावं, देवाला घ्या, देव आयता तुमच्या घरात चालून आला आहे. लोक म्हणतात देव आम्हाला नको, आमच्या घरात प्रपंचाच्या इतक्या वस्तू भरल्या आहेत की देवास ठेवावयास जागा नाही. देव म्हणला, देव म्हणला, संत तुकाराम महाराज म्हणतात, देव म्हणला म्हणला, भाव बुडाला काय करू. की खरोखरच संत तुकाराम महाराज पुढे समजावून सांगतात की खरोखरच देवाला फार मंदी आली आहे. ही मंदी कशाला आलेली आहे? संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाला मंदी आलेली आहे, देवाचा भाव उतरला आहे. काय करावे? संत तुकाराम महाराज ह्या प्रपंचात गुंतलेल्या माणसाला बघून सांगतात की देवाला फार मंदी आले आहे, देवाचा भाव उतरला आहे. काय करावे? देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काही. हा देव फुकटचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात देव घ्या फुका, हा देव फुकटचा आहे, याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. मग देव घेण्यास काय हरकत आहे? संत तुकाराम महाराज म्हणतात की बाकी प्रपंचाच्या वस्तू तुम्हाला घ्यायला पैसा लागतो, हा देव तर फुकटचा आहे, याला काही पैसे लागत नाहीत. मग देव घेण्यास काय हरकत आहे? म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काय. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, दुबला तुका भावे विण, उधारा देव घेतला ऋण. हे संत तुकाराम महाराज म्हणतात माझा भाव दुर्बल आहे, माझी भक्ती देखील सामान्य आहे, मी देवाला काय देणार? काही पैसे न देता उधार मागून घेतला आहे, हे माझ्यावर मोठे ऋण आहे. संत तुकाराम महाराज खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात ह्या प्रपंचामध्ये गुंतलेल्या मनुष्य